कन्या राशीच्या लोकांसाठी अडचण जितकी मोठी असेल ती पार करण्याची महिमा तितकीच अधिक असेल. जर तुमची रास कन्या असेल किंवा कन्या लग्न असेल तर ही ओळ केवळ एक सुविचार नसून तुमच्या मागील 3 वर्षांची वास्तविकता आहे. तुम्ही बराच काळ अशा प्रतीक्षालयात घालवला आहेत जिथे परिश्रम 100% होते पण परिणाम 0 होते. जीवनात तुम्हाला एक विचित्र थांबलेपण आणि थकवा जाणवला आहे. तुम्हाला ओरडावेसे वाटत होते पण आवाज बाहेर येत नव्हता. मात्र ज्योतिषीय गणना स्पष्ट संकेत देत आहे की आता काळचक्र फिरणार आहे. वर्ष 2026 हे काही साधे वर्ष नाही. हे वर्ष तुमच्यासाठी आत्मसंतुलन आणि पुनरुत्थानाचे वर्ष आहे. आम्ही येथे हवेत बाण मारणार नाही ना तुम्हाला कोरी स्वप्ने दाखवणार आहोत. आज आपण त्या ग्रहांच्या तर्क आणि गणिताचे विश्लेषण करणार आहोत जे ठरवेल की पुढील 10 वर्षात तुम्ही कोणत्या दिशेने पुढे जाल. या व्हिडिओच्या शेवटी तुमच्याकडे 2026ची एक स्पष्ट रूपरेषा असेल. आपण समजून घेऊ की 2 जून 2026 ही तारीख तुमच्या कुंडलीतील सर्वात निर्णायक तारीख का आहे. का यावर्षी मौन धारण करणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. आणि तो कोणता काळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. एक डायरी आणि पेन घेऊन बसा, कारण आता आपण 2026च्या नीमचे विश्लेषण करणार आहोत. कोणत्याही वर्षाची दिशा 4 प्रमुख मंदगतीने चालणारे ग्रह ठरवतात, परंतु कन्या राशीसाठी 2026ची कथा प्रामुख्याने देवगुरु बृहस्पतीच्या गतीवर अवलंबून आहे. येथे एक विरोधाभास आहे जो समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 2026 तुमच्यासाठी 2 वेगवेगळे संसार घेऊन येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीपासून 1 जूनपर्यंत गुरु तुमच्या 10व्या भावात म्हणजे कर्मस्थानात मिथुन राशीत गोचर करणार आहेत. लक्ष द्या, हा काळ परिणामांचा नाही तर प्रक्रियेचा आहे. 1 जूनपर्यंत तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही अनेक योजना तयार करत आहात पण त्या प्रत्यक्षात उतरवताना अडथळे येत आहेत. ग्रह तुम्हाला सांगत आहेत की हा काळ नवी उडी घेण्याचा नसून तुमची पायाभरणी मजबूत करण्याचा आहे. याच ठिकाणी परिस्थितींमध्ये मोठा बदल होईल. 2 जून 2026 ही तारीख विशेषतः नोंद करून ठेवा. या दिवशी देवगुरु बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करतील. कर्क राशीत गुरु उच्च स्थितीत असतात, म्हणजेच त्यांच्या सर्वात शक्तिशाली अवस्थेत. आणि हा महापरिवर्तन तुमच्या 11व्या भावात घडत आहे. वैदिक ज्योतिषात 11वा भाव इच्छापूर्ती आणि लाभाचा मानला जातो. याचा थेट अर्थ असा आहे की जून नंतर तुमचा संघर्ष थेट यशात रूपांतरित होऊ लागेल. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामांना अचानक गती मिळेल. हा तो काळ असेल जेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी करुणा आणि संधीचे दरवाजे एकाच वेळी उघडेल. आता न्यायाबद्दल बोलूया. शनिदेव संपूर्ण वर्ष मीन राशीत राहतील, तुमच्या 7व्या भावात. 7वा भाव भागीदारी, जीवनसाथी आणि सार्वजनिक व्यवहारांचा असतो. येथे शनी दिग्बली होतात. मित्रांनो, शनी जेव्हा 7व्या भावात येतात तेव्हा ते तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट मागतात: सत्य. डेटा सांगतो की खोटे बोलणे धोकादायक आहे. जर तुम्ही यावर्षी खोट्याचा आधार घेतला किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर शनिदेव मीन राशीत असल्यामुळे ते तुमच्या आयुष्यात सोनामी आणू शकतात. पण जर तुम्ही सत्याशी प्रामाणिक राहिलात तर हाच शनी तुम्हाला असा सार्वजनिक दर्जा देईल जो एखाद्या राजालाही मिळतो. याशिवाय राहू जवळजवळ संपूर्ण वर्ष कुंभ राशीत राहील, तुमच्या 6व्या भावात. ज्योतिषात असे मानले जाते की 6व्या भावातील राहू अत्यंत शुभ असतो. का? कारण तो शत्रुहंता योग निर्माण करतो. तुमचे शत्रू तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. ते प्रयत्न करतील पण स्वतःच उघडे पडतील. त्याचवेळी केतू सिंह राशीत 12व्या भावात राहील. हे तुम्हाला आध्यात्मिक बनवेल. तुम्हाला एकांत आवडू लागेल आणि हाच एकांत तुम्हाला आत्मज्ञान देईल. तसेच 2026च्या वार्षिक कुंडलीत 4थ्या भावात 4 ग्रहांचे एकत्रीकरण आहे: सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ. यामुळे चतुर्वर्गी योग आणि बुधादित्य योग निर्माण होतो. याचा थेट परिणाम तुमच्या मालमत्तेवर म्हणजे संपत्तीवर होईल. यावर्षी तुम्ही भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात जाऊ शकता. आता आपण सविस्तर बोलूया तुमच्या करिअर आणि पैशांबद्दल. लक्ष देऊन ऐका, कारण येथे तुम्हाला सावधही राहावे लागेल आणि आक्रमकही राहावे लागेल. वर्षाचे पहिले 5 महिने म्हणजे जानेवारी ते मे तुमच्यासाठी ब्राह्मण परीक्षेसारखे असतील. डेटा सांगतो की नवीन स्टार्टअप सुरू करू नका. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मेपर्यंत थांबा. या काळात तुम्हाला वाटेल की ऑफिसमध्ये सर्वाधिक काम तुम्ही करत आहात, पण श्रेय कोणीतरी दुसराच घेत आहे. बॉस तुम्हाला दुर्लक्षित करू शकतात. तुम्हाला वाटेल की तुमची कदर नाही. पण मित्रांनो, घाबरू नका. हा निसर्गाचा मार्ग आहे तुमची पायाभरणी मजबूत करण्याचा. यावेळी तुमचे जुने प्रोजेक्ट सोडू नका. ठाम रहा. संयम हेच तुमचे शस्त्र आहे. पण जसा जून येईल, गुरु उच्च स्थितीत असतील. येथून कथा बदलेल. जर तुम्ही प्रमोशनची वाट पाहत असाल तर ते मिळेल. जर तुम्हाला ट्रान्सफर हवे होते तर तेही होईल. पगार वाढण्याचे मजबूत योग आहेत.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी डाटा सांगतो की ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. तुमचे रखडलेले बिझनेस प्रोजेक्ट्स पुन्हा एकदा जिवंत होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी तुम्हाला पुढाकार घेण्याचा फायदा म्हणजेच फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज मिळेल. जर तुम्ही एखादी वेगळी आणि अनोखी कल्पना लॉन्च केली तर तुम्ही बाजारात छा जाल. पैशांच्या बाबतीत 2026ला वर्गोत्तम वर्ष म्हटले गेले आहे. तुमच्या बँक बॅलन्स फक्त वाढणार नाही तर वापरातही येईल. पण येथे एक ट्विस्ट आहे. तुम्ही पैसा साठवणार नाही तर संपत्ती निर्माण करण्यासाठी खर्च कराल. जमीन खरेदी करणे, घराचे रेनोव्हेशन करणे किंवा मोठी गाडी घेणे. डाटा सांगतो की सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा किंवा एखाद्या धार्मिक स्थळाजवळ जमीन घ्या. ही गुंतवणूक सोन्यासारखी ठरेल. मात्र धनाच्या बाबतीत 2 गोष्टींची विशेष काळजी घ्या. पहिली, जानेवारी 2026मध्ये चोरी किंवा आर्थिक नुकसानीची भीती आहे. तुमच्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. दुसरी, आयकर डाटा स्पष्ट इशारा देत आहे. तुमचे कर वेळेवर भरा. कोणताही बेकायदेशीर शॉर्टकट घेऊ नका, अन्यथा सरकारकडून नोटीस येऊ शकते. तुमची बॅलन्स शीट पूर्णपणे गोपनीय ठेवा. कुणालाही दाखवू नका. आता येऊया त्या भागाकडे जो हृदयाच्या सर्वात जवळ आहे, नाती. 2026मध्ये कन्या राशीसाठी नात्यांच्या थीम आहे फिल्टर. शनिदेव तुमच्या 7व्या भावात आहेत. मीन ही जलतत्वाची रास आहे. कल्पना करा एखाद्या शांत तलावाची. त्यात एखादा लहानसा खडा पडला तरी लाटा दूरपर्यंत जातात. याचप्रमाणे यावर्षी तुमच्या नात्यांमध्ये घडेल. छोटीशी गोष्ट मोठे रूप धारण करू शकते. छोटीशी गैरसमज मोठा वाद बनू शकतो. का? कारण शनी तुमच्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा करतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही लपवले तर ते बाहेर येईल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष समजूतदारपणाची कसोटी आहे. तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा खूप जास्त असतील. त्यांना तुम्ही वेळ द्यावा असे वाटेल, पण करिअरच्या दबावामुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे तणाव निर्माण होईल. एक विशिष्ट भविष्यवाणी अशी आहे की तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ शकतो. कोणीतरी तिसरी व्यक्ती तुमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करेल. यावर एकच उपाय आहे, मौन. जेव्हा वाद होईल तेव्हा शांत रहा, भांडण करू नका. आता मी विशेषतः बोलू इच्छितो आमच्या बहिणींशी, आमच्या गृहिणींशी. अनेकदा राशी भविष्यांमध्ये तुमच्या वेगळा उल्लेख केला जात नाही, पण कन्या राशीच्या महिलांसाठी 2026 हे अतिशय मोठे वर्ष आहे. का? कारण यावर्षी 4थ्या भावात जो सुखस्थान आहे तेथे 4 ग्रह एकत्र आलेले आहेत, सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र. 4था भाव म्हणजे तुमचे घर, तुमचे साम्राज्य. याचा अर्थ असा आहे की 2026मध्ये पॉवर सेंटर तुम्हीच असाल. सर्वात पहिले, यावर्षी तुमचे घर शांत राहणार नाही, तेथे सतत हालचाल असेल. डाटा सांगतो की यावर्षी तुम्ही घराचे रेनोव्हेशन कराल, सजावट बदलाल किंवा नवीन फर्निचर आणाल. घर सजवण्यात तुमच्या विशेष रस असेल आणि त्यात तुम्ही यशस्वीही व्हाल. एखादा मंगल कार्य जसे की पूजापाठ किंवा कोणाचे तरी लग्न तुमच्या घरी होऊ शकते, ज्याचे संपूर्ण व्यवस्थापन तुमच्याच हातात असेल. पण सावधगिरी कुठे बाळगायची? डाटा संकेत देतो की सासरच्या बाजूकडून संमिश्र बातम्या मिळू शकतात. कदाचित सासरच्या बाजूकडून एखादी अशी गोष्ट बोलली जाईल जी तुम्हाला टोचेल. एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या पतीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. आता काळजी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही शांत रहा, शांतपणे विषय सांभाळा. तसे तुम्ही यावर्षी खूप धन कमावणार आहात, पण ते पैसे खर्च करण्याचेही योग आहेत. कदाचित तुमच्याकडे कामकाराची कमतरता जाणवेल. घराचे कामकाज करणारे लोक सुट्टीवर जातील किंवा तुमच्या बुडीवर सुट्ट्या मारतील. त्यामुळे घरात विशेष तणाव राहील. तुमच्या पतीलाही आपल्या करिअरमध्ये प्रगती करायची असेल, त्यामुळे तुम्ही दोघे तणावात असाल. एका विशिष्ट भविष्यवाणी अशी आहे की यावर्षी कोणीतरी एखादा नावजलेला व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, ज्याचे कारण तुम्ही असाल. यावर्षी तुम्हाला तुमच्या बुवा आणि नणंद यांच्याशी असलेली नाती बिघडू द्यायची नाहीत. त्यांना वेळोवेळी काही ना काही भेटवस्तू जरूर द्या. त्यांनी काही कडू बोलले तरी उत्तर देण्याऐवजी मौन धारण करा. तुमचे शांत राहणे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देईल. एक अतिशय चांगली बातमी आहे. जूननंतर गुरु 11व्या भावात येणार आहेत. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी साईड इन्कमचे आहे. तुमच्यात एखादं कौशल्य असेल, स्वयंपाक, डिझायनिंग, ट्यूशन किंवा ऑनलाईन काम, तर जूननंतर ते सुरू करा. हा छंद तुम्हाला चांगली कमाई करून देईल. डेटा हेही सांगतो की यावर्षी तुम्ही गुप्तधन म्हणजेच सिक्रेट सेव्हिंग्स जमा करण्यात यशस्वी व्हाल. फक्त लक्षात ठेवा, तुमच्या बचतीबद्दल कुठेही गाजावाजा करू नका. नजर लागण्याचा धोका आहे. आणि हो, घर सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. डेटानुसार हाडे आणि पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही संपूर्ण कुटुंबाची काळजी घेता, पण 2026मध्ये तुम्हाला स्वतःची काळजी आधी घ्यावी लागेल. सकाळच्या चहापूर्वी 10 मिनिटे चालणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे.
आता गृहिणींनंतर बोलूया सिंगल लोकांबद्दल. जानेवारी ते मे दरम्यान नवीन नात्यात गुंतू नका. चुकीची व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. टॉक्सिक लोकांशी ब्रेकअप होण्याचे योग आहेत. पण ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ विवाहासाठी मजबूत योग निर्माण करतो. लक्षात ठेवा, अरेंज मॅरेजची शक्यता लव्ह मॅरेजपेक्षा जास्त आहे. लव्ह मॅरेजमध्ये पालकांचा विरोध पाहावा लागू शकतो. डेटा सांगतो की तुमचे भाऊ बहिणींशी संबंध गोड राहतील. कदाचित तुम्ही एकत्र ट्रिपलाही जाल. पण वडिलांशी मतभेद होऊ शकतात. त्यांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करा. सामाजिक पातळीवर राहू आणि केतू तुम्हाला खोट्या मित्रांना ओळखण्यात मदत करतील. तुमचा मित्रपरिवार लहान असेल, पण जे टिकतील ते हिरे असतील. जीव असेल तर जग आहे. आरोग्याच्या दृष्टीने 2026 कसे असेल? एकूणच 2026 मध्ये तुमची तब्येत मागील वर्षांपेक्षा चांगली राहील, कारण बुध 4थ्या भावात मजबूत आहे. तुमची रिकव्हरी पॉवर वाढेल, त्वचा उजळेल आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा लहान दिसाल. परंतु डेटा 3 विशिष्ट बाबींमध्ये सावध करतो. पहिली, पोटातील आम्लता आणि खालच्या पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो, कारण गुरूच्या प्रभावामुळे गोड खाण्याची इच्छा वाढेल आणि वजन वाढू शकते. दुसरी, कीटक आणि मधमाशा. यावर्षी विशेषतः मधमाशी किंवा कीटक चावण्याचा धोका आहे. बागेत किंवा जंगलात फिरताना काळजी घ्या. तिसरी, हाड मोडणे. शनीच्या प्रभावामुळे हाडांना इजा होण्याचा धोका आहे. जानेवारी आणि मे महिन्यात वाहन चालवताना सीट बेल्ट नक्की लावा. पण मित्रांनो, ही गोष्ट फार लक्ष देऊ नका. 14 जुलै 2026 ते 13 ऑगस्ट 2026 हा एक महिना तुमच्यासाठी मानसिक कसोटी आहे. या काळात गुरु अस्त होतील. गुरु म्हणजे ज्ञान, आणि जेव्हा ज्ञान अस्त होते तेव्हा माणूस गोंधळून जातो. तुम्हाला वाटेल की तुम्ही दिशाहीन आहात. अस्वस्थता वाढेल, घाबरल्यासारखे वाटेल, नशिबाने साथ सोडली आहे असे भासेल. या एका महिन्यात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी सोडू नका, नातेसंबंध तोडू नका. फक्त शांत राहून हा काळ जाऊ द्या. लक्षात ठेवा, हे फक्त ग्रहांचे गोचर आहे, संपूर्ण आयुष्य नाही. आता मी तुम्हाला एक गुप्त ज्योतिषीय पद्धत शिकवतो, जी डेटा सेटमध्ये दिली आहे. यामुळे तुम्ही स्वतः ठरवू शकता की 2026 मध्ये तुमचा कोणता भाव सक्रिय असेल. याला नाडी किंवा भृगु मेथड म्हणतात. सर्वप्रथम 2026 मध्ये तुमचे रनिंग एज काढा. समजा तुमचा जन्म 1996 मध्ये झाला असेल, तर 2026 मध्ये तुम्ही 30व्या वर्षी असाल. आता 30ला 12ने भागा. 12 गुणिले 2 बरोबर 24. उरले किती? 6. उरलेला आकडा म्हणजेच 2026 मध्ये सक्रिय होणारा भाव. या उदाहरणात 6वा भाव सक्रिय झाला. 6वा भाव म्हणजे रोग, ऋण आणि शत्रू. आता तुमच्या कुंडलीत त्या भावाचा स्वामी कुठे बसलेला आहे ते पहा. जर 6व्या भावाचा स्वामी 7व्या भावात असेल, तर आजार किंवा कर्ज जीवनसाथीद्वारे येऊ शकते किंवा जीवनसाथी ते सोडवण्यात मदत करेल. तुम्ही देखील तुमचे वय मोजा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचा कोणता भाव सक्रिय होत आहे. आव्हाने असतील तर उपायही आहेत. 2026 हे वर्ष तुमचे सर्वोत्तम बनवण्यासाठी डेटा आधारित हे विशेष उपाय नक्की करा. पहिला उपाय, सूर्य दिनचर्या. हे वर्ष सूर्यप्रधान आहे. डेटा सांगतो की जर तुम्ही सकाळी 3:30 ते 5 वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठून सूर्याला नमस्कार केला तर वर्ष अतिशय शुभ जाईल. जर सूर्याला येऊन तुम्हाला उठवावे लागले तर अपयश मिळू शकते. शिस्त म्हणजेच यश. दुसरा उपाय, गणेश उपासना. केतू 12व्या भावात आणि राहू 6व्या भावात आहे. संतुलनासाठी भगवान गणेशाची उपासना करा. दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि गणेश चालिसाचे पठण करा. एक विशेष उपाय, रस्त्यात एखादा किन्नर दिसल्यास त्यांना काही पैसे दान द्या. यामुळे तुमचा बुध मजबूत होईल. तिसरा उपाय, मानसिक उपाय. कन्या राशीचे लोक परफेक्शनिस्ट असतात. यावर्षी ही सवय तुम्हाला तणाव देईल. उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा जाणीवपूर्वक एखादे काम अपूर्ण ठेवा आणि ते दुसऱ्या दिवशी पूर्ण करा. यामुळे मेंदूला हे शिकायला मिळेल की सोडून देणेही ठीक आहे. चौथा उपाय, शारीरिक उपाय. रोज कोमट पाणी प्या आणि जेवणानंतर 10 मिनिटे चालणे ठेवा. यामुळे पचन सुधारेल आणि शनीचा प्रभाव शांत होईल. आणि हो, काही कठोर खबरदाऱ्या देखील आहेत. तुमचे वापरलेले कपडे कुणालाही देऊ नका. तुमची गाडी कुणालाही चालवू देऊ नका. आणि तुमच्या योजना आणि बँक बॅलन्स पूर्णपणे गोपनीय ठेवा. म्हणून मित्रांनो, सारांश असा की 2026 मध्ये तुम्ही देवाच्या प्रयोगशाळेत आहात. ईश्वर तुमची परीक्षा घेत आहेत. जानेवारी ते मे संयम ठेवा आणि जून ते डिसेंबर कृती करा. तुमच्याकडे ती क्षमता आहे की तुम्ही मातीचेही सोने करू शकता. फक्त तुमची नियत स्वच्छ ठेवा, कारण शनी पाहत आहेत. आशा आहे की हे विस्तृत विश्लेषण तुम्हाला 2026 मध्ये योग्य दिशा दाखवेल. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या कन्या राशीच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहून हजेरी लावा, जेणेकरून वर्षाची सुरुवात मंगलमय होईल.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. राधे राधे. जय श्रीकृष्ण.